लक्षपूर्वक ऐका. बरोबर. माणसाला पहिली बुद्धी माणसाला पहिली बुद्धी, कापूर बुद्धी. पहिली बुद्धी म्हणलं तर कापूर बुद्धी. कापूर बुद्धी. आणि दुसरी हो, गौरी बुद्धी. दुसरी बुद्धी म्हणलं तर गौरी बुद्धी. गौरी बुद्धी. आणि तिसरी शेण बुद्धी. दिनदारा कधी पाहिली ती घड्या लगा गोड बोलून मारायला अण्णाला म्हणून तू सुपारी देऊ नका लगा एक मारती द्या आम्हाला. आवाज कुठं राव काय बुद्धी असते ते काय काय झालं? कापूर बुद्धी, गौरी बुद्धी, शेण बुद्धी. हाय का म्हणून तो सांगा लागली तुम्हाला. मला सांगा, एक नंबरची कापूर बुद्धी कशाला म्हणायचं? कापूर बुद्धी कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं? कापरापाशी ओढून काढी निघली ना निघली. निहली रे निहली. कापूर कसं भडाकीनं पेट घेते नाही. हा हा हा. तसं मी म्हणल्या चटाकीनं कुणी माझ्या मागं म्हणलं त्या पट्ट्यांची ती आया बहिणीची तेवढी कापूर बुद्धी. म्हणजे कापरापाशी ओढून काढी निहली ना निहली. कापूर कसा भडाकीनं पेट घेतो. तसं तुम्ही म्हणल्या ज्यांच्या बुद्धीनं चालना दिली, लगेच जे म्हणलं सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं म्हणलं त्यांची तेवढी कापूर बुद्धी. म्हणजे ह्याला म्हणायचं कापूर बुद्धी. ती दुसरी गौरी बुद्धी कशाला म्हणायचं? तिने तुम्हाला माहित नाही. माहित नाही की राव. गौरी बुद्धी कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं? बघा आपण चुलीत गौरी घालतो या. हा हा चुलीत गौरी घातल्या ती काय कापरावणी भडाकीनं पिटती गाव. हा हा. तुप्पट ती गौरी पिटते. होय. तसं एखाद्या शेजारचं म्हणा लागलेलं बघून बर. एखादी शेजारी म्हणा लागलेली बघून हा हा. ते असं दुसऱ्याने कसं म्हणायचं माहिती आहे? कसं? हे सिद्धनाथाच्या नावाने चांगलं म्हणू नको गौरी दुप्पट पेटलेली म्हणजे उगाच जीवावर आल्यावानी. जीवावर आलेली. गौरी दुप्पट पेटल्यावानी. हा त्याला म्हणायचं गौरी बुद्धी. त्याला म्हणायचं गौरी बुद्धी. आणि तिसरी शेण बुद्धी कशाला म्हणायची? ते मी तुम्हाला माहिती माहित नाही की राव. शेण बुद्धी कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं? किती बी मोठा लागलेला जाळ असू द्या, किती मी मोठा लागला जाळ असू द्या, तेवढ्या मोठ्या जाळात जर शेण नेऊन टाकलं जाग्यावर सगळा जाळ शांत होते. बर. तसं आमचं ऐकून एखादं मनाच्या नादा लागलेला असते हा. शेजारच्यानं दुसऱ्याला डवचायचं. बर. शेजारनं दुसऱ्याला डवचायचं. आणि काय म्हणायचं माहिती गप्पी त्याचं काय पेटलेल्या जाळात शान टाकून मोकळं. बरोबर आहे. त्याला म्हणायचं शेण बुद्धी. त्याला म्हणायचं शेण बुद्धी. आता बघू बहिणवनाथाच्या आशीर्वादानं कोणाला कापूर बुद्धी